नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या ह्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण सत्र पहिले मराठी साहित्य अर्वाचीन मराठी कविता ह्या पुस्तकातील बाभू बोरकरांच्या कवितांचा अभ्यास करत आहोत। आणि हा अभ्यास करताना काल आपण बाभू बोरकरांचे जीवन त्यांना कळले हो ही कविता अभ्यासली। या पुढची कविता मज लोभस हा इहलोक हवा, ह्या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत। मज लोभस हा इहलोक हवा, ही कविता आपण वाचणार आहोत। स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा। तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्षणी शोक हवा। शोक हवा परी वाल्मिकीच्या परी सद्रव अन सश्लोक हवा। हर्ष हवा परी स्पर्श मण्यापरी त्यात नवा आलोक हवा। शंतनूचा मज मोह हवा अन ययातीचा मज देह हवा। पार्थाचा परी स्नेह विकंपित सार्थ सदा संदेह हवा। इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा। योग असो रती भोग असो अति जागृत त्यात प्रयोग हवा। आयु हवे आरोग्य हवे यश भाग्य तसा प्रासाद हवा। श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यात विरोध विषाद हवा। तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा। शिळात पिचता जळातुनी मज निळा निळा उशाप हवा। मार्क्सचा मज अर्थ हवा अन फ्राईडचा मज काम हवा। या असुरापरी राबविण्या घरी गांधीचा मज राम हवा। लोभ हवा मज गाधी जमुनीचा अखंड आंतर क्षोभ हवा। पराभवातही अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा। पार्थिव्यातच वास हवा परी दिव्याचा हव्यास हवा। शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास हवा। विश्व हवे सर्वस्व हवे अन मृत्यू समोर संयंत्र हवा। शरात परी ही विभळता तनु उरात अमृत मंत्र हवा। हवे भूक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा। हे सुख दुर्लभ वाढविण्या मज 84त प्रवास हवा। अतिशय सुंदर अशी ही बाभू बोरकरांची कविता आहे। आणि ह्या कवितेमध्ये कवी बाभू बोरकर असे म्हणताना दिसतात की मज लोभस हा इहलोक हवा। म्हणजे काय काय म्हणायचं आहे कवीला इथे? तर बाभू बोरकरांचा आणि त्यांच्या कवितांचा आपण जर अभ्यास केला, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला, तर आपल्या असं लक्षात येतं की बाभू बोरकरांचं जे व्यक्तिमत्व आहे हे अतिशय चिंतनशील आणि आध्यात्मिकतेची किनार असलेलं व्यक्तिमत्व आहे। बाभू बोरकरांच्या ज्या कविता आहेत त्या कवितांचा आपण जेव्हा अभ्यास करतो, त्यांच्या इतर साहित्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तर आपल्या असं लक्षात येतं की बाभू बोरकरांचा सौंदर्यावर सुद्धा तेवढाच विश्वास आहे। भोगावरही आहे, त्यागावरही आहे आणि इथल्या योगावरही आहे। कवी म्हणतात, स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा। मला स्वर्ग नको, मला सुरलोकही नको, मला इथला इहलोक हवा। मला तृप्ती नको आणि मुक्ती पण नको। म्हणजे काय?
जे माझं दैनंदिन जगणं आहे त्या जगण्यामधली जी तृप्तता आहे ती तृप्तता मला हवी. मला मुक्ती नको. मला इथला हर्षणी शोक हवा. म्हणजे जे जगणं माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मला समरसून जगायचं आहे. शोक हवा परी वाल्मिकीच्या परी सद्रव अनस श्लोक हवा. हर्ष हवा परी स्पर्श मण्यापरी त्यात नवा आलोक हवा. मला शोक पण हवा आहे, आनंद पण हवा आहे. शंतनूचा मज मोह हवा आणि ययातीचा मज देह हवा. म्हणजे काय? मोहाला त्यांनी कुठेही नाकारलेलं नाही. म्हणजे काय? तर एक माणूस म्हणून मी जेव्हा या पृथ्वीवर अवतरलेलो आहे आणि माणसाच्या ज्या नैसर्गिक भाव, भावना, प्रेम, वासना आणि इच्छा आहेत त्या नैसर्गिकपणे त्याने स्वीकारलेल्या आहेत. कुठेही त्यांना उपेक्षित ठेवलेलं नाही. त्यांचं असं मत आहे की मला कशाचीही उपेक्षा करायची नाही. मला मोहही हवा आणि त्या मोहाचा आनंद घेण्यासाठी हा देह पण हवा. इंद्राचा मज भोग हवा आणि चंद्राचा हृद्रोग हवा. योग असो रती भोग असो अति जागृत त्यात प्रयोग हवा. म्हणजे काय? काय सुंदर कविता आहे ना. की मला ह्या जगण्यातल्या प्रत्येक टप्प्याचा आणि नैसर्गिक अभिव्यक्तीचा आस्वाद घ्यायचा आहे. मला माणूस म्हणून राहायचं, परंतु कुठेही मला स्वैर व्हायचं नाही. मला जागृत राहून ह्या प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे. आयु हवे, आरोग्य हवे, यशभाग्य तसा प्रासाद हवा. श्लाघ्य हवे, वैराग्य तयास्तव हा विरोध विषाद हवा. मला सगळंच हवं. आयुष्य हवं, आरोग्य हवं, यश हवं. म्हणजे जगण्यातला जो आनंद आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये इथे कवी शोधताना दिसतो. तापांसह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा. शिळात पिस्ता जळातुनी मज निळा निळा उशाप हवा. आता माणसाचं जगणं जे आहे हे अनंत खाच कळग्यांनी भरलेलं आहे. मात्र ह्या अनंत खाच खळग्यांसह जगताना कवी म्हणतो पाप काय पुण्य काय ह्याच्या भानगडीत काय मी पडणार नाही. तर मी काय करेल? जे माझ्या वाट्याला आलेलं आहे त्या सगळ्यांचा मी स्वीकार करेल. मार्क्साचा मज अर्थ हवा न फ्रायडाचा मज काम हवा. या असुरापरी राबविण्या घरी गांधीचा मज राम हवा. बाप रे बाप, काय सुंदर निरीक्षण आणि केवढी चिंतनशीलता. मार्क्साचा मज अर्थ हवा. मार्क्साचा म्हणजे इथे कार्ल मार्क्स यांनी जो विचार मांडलेला आहे, अर्थ हवा म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाची जी प्रेरणा मार्क्सनी व्यक्त केली तीच इथे कवीला अपेक्षित आहे. फ्रायडाचा मज काम हवा. मग इथे कामवासनेला सुद्धा कवीनी उपेक्षित दाखविलेलं नाही. पण काय म्हटलंय पुढे? या असुरापरी राबविण्या घरी गांधीचा मज राम हवा. म्हणजे मला विवेकाने जगता यावं यासाठी मला गांधीचा राम हवा. गांधीचा राम म्हणजे माझा राम, तुझा राम, गांधीचा राम असा काही राम वेगळा नाही.
इथे असं कवीला म्हणायचं आहे की जो विवेकी विचार आहे तो विवेकी विचार मला सोडायचा नाही. लोभ हवा मज गाधीच मुनीचा अखंड अंतरक्षोभ हवा. पराभवातही अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा. मग काय, मला लोभही हवाय, क्षोभही हवाय. मी माणूस आहे आणि मी मानव असल्यामुळे मला सगळ्या प्रकारचे जे षड्रिपू आहेत त्यांचा थोडाफार हा प्रभाव माझ्यावर आहेच. मात्र माझा विवेक शाबूत हवा, असं इथे कवी म्हणतो. पार्थिव्यातच वास हवा परी दिव्याचा हव्यास हवा. शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास हवा. पार्थिव्यातच वास हवा परी दिव्याचा हव्या. पार्थिव म्हणजे मला सशरीरानेच या सहअस्तित्वामध्ये आपली यात्रा मार्गक्रमण करायची आहे. दिव्याचा हव्यास, दिव्य उच्च कोटीच्या ज्या भावना आहेत, विवेक आहे, ते मात्र मला हवं आहे. त्याचा मला हव्यास हवा आहे. म्हणजे मला निर्मळतेकडे जायचं आहे. शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास हवा. शास्त्रांचा कवी म्हणतो मला अभ्यास करायचा आहे, परंतु मला ध्यास कशाचा? मानव्याचा, म्हणजे माणुसकीचा. मी शास्त्रांचा अभ्यास करेल, परंतु माणुसकीला मी विसरणार नाही. माझं अंतिम ध्येय मानवता आहे. विश्व हवे, सर्वस्व हवे, अन मृत्यूसमोर संयंत्र हवा. शरात परी विभळती तनु, उरात अमृत मंत्र हवा. फारच सुंदर इथे प्रतिमा आणि आशयपूर्ण प्रतिमा बाभा बोरकरांनी वापरलेल्या आहेत. विश्व हवे, सर्वस्व हवे, अन मृत्यूसमोर संयंत्र हवा. मला विश्व पण हवं आहे, सर्वस्व पण हवं आहे. शरात परी विभळता तनु, उरात अमृत मंत्र हवा. शरात, शर म्हणजे बाण, बाणांनी म्हणजे इथल्या जगण्यातल्या समस्यांनी, प्रश्नांनी माझ्या शरीरावर होणारे वार मी झेलत असलो तरी उरात अमृत मंत्र हवा. उरात म्हणजे कुठे? मनात, हृदयात. काय हवं? अमृत मंत्र. म्हणजे अमृत मंत्र म्हणजे काय? तर सकारात्मक दृष्टिकोन हवा, माणुसकीचा दृष्टिकोन हवा, सहअस्तित्वाचा विचार हवा. हवी भूक सुरमुख मी, वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा. मग काय, मी कसा मानव आहे? तर मी नित्य नूतनाचा आस्वाद घेणारा आहे. मला तेच ते नको, मला शिळते नको. ज्याप्रमाणे जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी वा पुरुणी टाका. का उगाच ना एका ठाई ठाका. असं कवी केशवसूत जे म्हणतात. नाविन्याचा जो स्वीकार आहे इथे कवीने तो व्यक्त केलेला आहे. हे सुख दुर्लभ वाढविण्या मज 84 प्रवास हवा. कवी म्हणतात मला हे सुख दुर्लभ वाढविण्या मज 84 प्रवास हवा. मला हे मानव जातीचे जे अस्तित्व आहे, हे अस्तित्व सदैव आनंदी, प्रसन्न, न्याय्य
करण्यासाठी आपलं तनबंधन लावायचं आहे. म्हणून मला 84तच प्रवास हवा. म्हणजे आपल्याकडे बोलीभाषेमध्ये बोललं जातं की माणसाचा देह 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मिळतो. म्हणजे इतका तो अमूल्य आहे. मानवी देह एवढा अमूल्य आहे. मानवी देहामुळेच तर आपण या सहअस्तित्वाचं निरीक्षण, परीक्षण, सर्वेक्षण करू शकतो. आणि मानवी देह असल्यामुळेच तर ज्ञानप्राप्ती पण आपण करू शकतो. म्हणून कवी म्हणतात, हे सुख दुर्लभ वाढविण्या. म्हणजे जो मानवी जन्म आहे हा कसा आहे? दुर्लभ आहे. 84 लक्ष योनीचा फेरा पार केल्यानंतर मिळालेला हा जो मानवी जन्म आहे तो मला सार्थक करायचा आहे. त्या सार्थकतेसह मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. म्हणून मज लोभसहा इहलोक हवा. मला काही कुठे रानावनात, जंगलात, हिमालयात जाऊन तपश्चर्या करायची नाही. थोडक्यात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या कवितेचा जो आशय आहे हा आशय तुम्हा आम्हा सगळ्यांना अतिशय अंतर्मुख करायला लावणारा आहे. कवी म्हणतात, मला काही तपश्चर्या करण्यासाठी किंवा साधना करण्यासाठी रानावनात जायचं नाही, हिमालयात जायचं नाही. तर मला काय करायचं आहे? हा जो मानवी देह मला मिळालेला आहे, ह्या मानवी देहाची जी जबाबदारी आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत मला पार पाडायची आहे. आणि ह्या मानवी देहाच्या आधारेच मला आपलं मानवत्व आणि देवत्वसुद्धा, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसतंच मानवत्व का नाही, तर ह्या मानवी देहाच्या आधारे मला माझं देवत्वसुद्धा प्रमाणित करायचं आहे. आणि म्हणूनच मला इथला इहलोक हा प्रिय आहे. मला काही जगण्यामध्ये प्रश्न आले म्हणून काही जगणं मला सोडून पळायचं नाही. प्रश्न येतीलच. ती प्रश्न सोडविण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच प्रश्न येतील. अन्यथा मरेल मुर्द्याकडे प्रश्न जात नाहीत. मुर्द्याला प्रश्न पडत नाही. जो जिवंत आहे, जो कार्यक्षम आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न सोडविण्याची क्षमता आहे, अशाकडेच प्रश्न सोडविण्यासाठी येतात. खरं तर कवीला इथे म्हणायचं आहे, प्रश्नांच्या आधी इथे उत्तर तयार असतात. आधी उत्तर तयार आहे, आपलं त्या उत्तराकडे लक्ष केलं नाही म्हणून तो आपल्याला प्रश्न गंभीर वाटतो. मात्र कवी आवर्जून म्हणतात, मज लोभसहा इहलोक हवा. मला इथला इहलोक पसंत आहे. मी इहलोक सोडून कुठेही जाणार नाही. माझं ह्या मानवीयतेवर विशेष प्रेम आहे. मानवी देहावर प्रीती आहे. आणि ह्या मानवी देहाच्या आधारेच मी माझं स्वतःचं देवत्व प्रमाणित करू इच्छितो. आणि तशी संधी प्रत्येकाला इथे सहअस्तित्वाने दिलेली आहे. म्हणून मला रागही आला असेल तो पण मला हवा आहे. कवी म्हणतो, मला भोगही हवा आहे, त्यागही हवा आहे. आणि गांधींचा मज राम हवा, हे भारी वाक्य आहे.
म्हणजे विवेक. गांधींचा राम म्हणजे काय? विवेक हवा. हा जो विवेक आहे, या विवेकाच्या आधारावरच मी माझी ही मानवदेहाची नौका पार करू शकतो. आणि जिथे विवेक जागृत झाला तिथे देवत्वाचा, सज्जनत्वाचा उदय निश्चितच आहे. आणि कवीसुद्धा जागोजागी ह्याचा पुरावा देतात, दाखला देतात आणि त्यांची जी कमिटमेंट आहे देवत्वाविषयीची ती व्यक्त करतात. अशा प्रकारे ह्या कवितेचा रसास्वाद आपण घेतला आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. इथेच थांबूया. पुढच्या तासाला नवीन कविता.